आणि आता तर ह्या अशुभ लहरी तू स्वतःमध्ये शोषून घेतली आहेस. याचे काय परिणाम होणार आहेत याची कल्पना तुला आहे? आता तुला आरामाची गरज आहे. हे सारं जे अशुभ आणि अमंगल तू शोषून घेतलंयस ते स्वतःमधून विलग करण्यासाठी तुला फार मोठी गोष्ट करावी लागणार आहे. काय करावं लागणार आहे तू जाई? पाणी आणून ठेवलं नाही का मनोरमा? मनोरमाला बोलवण्यात काहीच अर्थ नाही. विसरलोच आम्ही. ती अजूनही निद्रेतून उठली नाही हे जरा विचित्रच आहे. इथं आल्यापासून केवळ कपट आणि कारस्थान करण्यात तिची बुद्धी खर्च व्हायची. नको ते साहस करायला गेली आणि आता त्याची शिक्षा भोगते. उद्या आमच्याही आयुष्यात जर असं काही झालं तर आपणही आमच्या सोबत असंच वागणार ना असुर नरेश? अगं हे काय बोलतीयस तू? हा, कळतंय का तुला तिची आणि तुझी तुलना? अगं ती एक दासी आहे आणि तू एक सम्राज्ञी आहेस. सम्राज्ञी? केवळ नावाच्या सम्राज्ञी आहोत आम्ही. त्रास होतोय आम्हाला. राणी आहोत पण राणी सारखी वागणूक मिळत नाही इथे आम्हाला. आमच्या दासीची काळजी करण्याऐवजी तिला अडगळीत फेकून देण्याचा आदेश आला. आम्ही तो आदेश मानला नाही ती गोष्ट वेगळी. मानला नाही म्हणजे आपल्याला जरी ती अडगळ वाटत असली तरी दैत्यमाता आणि आम्हाला ती अडगळ नाही वाटत. आणि म्हणूनच आम्ही तिला दैत्यमातांच्या अंतर्महालात ठेवलंय. दिती माता हे काय आहे? योग्य वेळ आल्यावर आम्ही या कृतीमागचा अर्थ निश्चित समजावून सांगू. एकदा तुळजा वश झाली की पहिला काटा या शुंभाचा काढावा लागेल. पण तोपर्यंत संयम. योगनिद्रा? योगनिद्रा म्हणजे नेमकं काय? योगनिद्रा म्हणजे देवी देवतांची आध्यात्मिक विश्रांती. ह्या काळात शरीर पूर्णपणे विश्रांती घेतं परंतु मन जागं असतं. ह्या अवस्थेत आम्ही आमच्या आंतरिक शक्तीमध्ये सामावलेले असू. शरीराला नवी ऊर्जा मिळवण्यासाठी साक्षात विष्णू सुद्धा एका मासानंतर काही काळ अशी निद्रा घेतात. आणि आम्हालाही तशाच विश्रांतीची गरज आहे. म्हणजे तू मला सोडून जाणार? पण तू तर म्हणाली होतीस ना तू नेहमी माझ्या सोबत असशील म्हणून. हो बाळा, परंतु काही काळ आम्हाला विश्रांतीची गरज आहे. जर तुला गरज पडली ना तर आम्ही आहोतच तुझ्या सोबत. नाहीतर आपण निर्माण केलेला हा सारा डोलारा कोसळून जाईल. तू तो विषारी दूध तुझ्यात का घेतलास? तुझ्यासाठी ग. तुला तुझं बालपण मुक्तपणे जगता यावं म्हणून. माझ्यासाठी तू स्वतःला त्रास करून घेतलास. पण आता मी तुझ्याशिवाय कशी राहू? त्यासाठीच आम्ही तुला सर्व प्रकारचं प्रशिक्षण दिलंय. तुला सक्षम केलंय. आता कुठल्याही संकटाला तू खंबीरपणे तोंड देशील. आणि अगदीच अडचण आली तर कधीही हाक मार. तुझ्या आतच तर आहोत आम्ही. नाही, तू हे योग्य केलं नाहीये. बोलू नकोस तू माझ्याशी. कट्टी आहे मी. जा तू. अगं जगदंबा, तुझं रागवणं योग्य आहे परंतु आमचा नाईलाज आहे. आता काही काळ आपली भेट होणार नाही परंतु आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. कारण तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू.
मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. मी तुझंच रूप आहे ना. मी म्हणजे तू, तू म्हणजे मी. तुझी नाराजी समजू शकते शुंभा. हे कर्मयुद्ध आहे. असुर साम्राज्य उभं राहण्यासाठी आपल्याला हा संघर्ष करावाच लागेल. दैत्यमाता, आम्हाला मनोरमाची काळजी वाटते. ती कधीच शुद्धीवर येणार नाहीये का? मी तिच्या सगळ्या परिस्थितीचा नीट अभ्यास केलाय. ज्या शक्तीनं तिला अंकित केलंय ती बलाढ्य आहे. आणि जोवर तो स्त्रोत थांबत नाही तोवर तिच्यावर असलेलं निद्रेचं गारुड जाणार नाही. पण यावर काहीच उपाय नाही. ज्या शक्तीनं तिच्यावर हे गारुड घातलंय त्या शक्तीला विराम मिळेल तेव्हाच मनोरमा जागी होईल. म्हणजे त्या शक्तीचा मृत्यू व्हावा लागेल का? अर्थातच. पण बरेचदा मृत्यू व्यतिरिक्तही इतर गोष्टींनीही हे साध्य होऊ शकतं. दैत्यमाता, पण कोणतीही शक्ती असं का ठरवेन? अनेक कारणं असू शकतात. ब्रह्मांडातील सर्व शक्तिमान परमेश्वरांनाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने विश्राम घ्यावाच लागतो. पण जर तसं काही कारण नसेल आणि त्या शक्तीनं विराम घेतला नाही तर त्या शक्तीचा नाश होईपर्यंत मनोरमा ही अशीच राहील. आणि कदाचित तो काळ अनंत सुद्धा असू शकतो. आदिशक्ती माते, योग निद्रेत जायला आम्ही तयार आहोत. त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आम्हाला चिंता आहे ती केवळ जगदंबाची. तुळजा, आम्ही तुला याबद्दल आधीच सावध केलं होतं. आपण केलेल्या प्रत्येक कृतीचे काही ना काही परिणाम होतात, जे देवांना देखील चुकत नाहीत. अर्थात आम्हाला ती कल्पना आहे. आमच्या निर्णयाबद्दल आम्हाला पश्चातापही नाहीये. कारण या मधल्या काळात जगदंबाचं जे बालपण आम्ही अनुभवलंय ते केवळ अद्वितीय आहे. आम्ही आनंदी आहोत. आम्हाला चिंता जरी वाटत असली तरी आम्हाला जगदंबावर पूर्ण विश्वास आहे. ती एवढी कर्तबगार आहे की येणाऱ्या संकटाला सामोरं जाऊ शकते. तुझा जर तसा विश्वास असेल तर तसंच व्हावं. परंतु एक लक्षात ठेव, जर जगदंबा तुझ्याशिवाय हे करू शकली नाही तर हे संपूर्ण आवर्तन आपल्याला पुन्हा करावं लागेल. आणि जे अजिबात सोपं नसेल. ह्याचे परिणाम संपूर्ण ब्रह्मांडाला भोगावे लागतील. तशी वेळच येणार नाही हे निश्चित. आमची जगदंबा सगळ्या कसोट्यांवर नेहमीच खरी उतरेल. आम्ही योग निद्रा घेत असलो तरी आमच्या भक्तांच्या मदतीला आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच धावून येऊ. हे आमचं वचन आहे. तुळजा, तू जगदंबा समोर एक मोठी परीक्षा मांडून ठेवली आहेस. एक भीषण खेळ सुरू होणार आहे आता. जगदंबाची खरंच खूप मोठी कसोटी लागणार आहे. या खेळात ती यशस्वी हो हीच सदिच्छा. नक्की कुठे आहे मी? आणि आणि काय झालं होतं मला? नेमका किती काळ उलटून गेलाय? सम्राज्ञी, 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 कुठे आहात तुम्ही? आता तू शुद्धीवर आलीच आहेस तर सगळं खरं आणि स्पष्ट सांग.
त्या गुप्त दालनामध्ये तू नक्की कशासाठी गेली होतीस? आणि तिथं गेल्यावर तू बेशुद्ध कशी काय झालीस? नक्की काय घडलं होतं तिथं? ते दैत्यमाता, त्या दालनात मी चुकून गेले होते. मग अचानक त्या दालनाचं दार उघडलं आणि मला मग कुतूहल वाटलं. तिथे आत कोण होतं? कुणाला पाहिलंयस तू? ते आत सांग लवकर, आधीच इतका काळ गेलाय. बोल लवकर सांग, नाहीतर अनंत काळच्या निद्रेत पाठवेन तुला. हो, सांगते सांगते. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. तिथे आत तुळजा होती. तुळजा होती. तुळजा होती. काय तुळजा इथे आली होती? माझ्या गुप्त दालनात? हो हो असुर नरेश. सत्य सांग, मूर्ख स्त्रिये, सत्य सांग, अन्यथा प्राण घेईन मी तुझा. असुर नरेश, मी खरंच सांगते. तिथे आत तुळजाच होती. ती त्या ग्रंथातील काळी जादू शोषून घेत होती. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. म्हणजे तो ग्रंथ तुळजाने कोरा केला? हो हो. दिती माता, याचा अर्थ तुमच्या ध्यानात येतोय? याचा अर्थ तुळजा आपल्या आक्रमणाला घाबरली आहे. ती सुद्धा आता कपट कारस्थान करू लागली आहे. तसं नाहीये महिषा. तिला फक्त वेळ हवा होता, म्हणून तिनं ग्रंथातील मंत्र नष्ट केले आणि मनोरमावरही निद्रेचं गारुड घातलं. मनोरमा शुद्धीवर आली म्हणजे तुळजा नष्ट झाली असणार. काय? तुळजा नष्ट झाली? नाही, तुळजा नष्ट होणं शक्य नाहीये. तुळजा दिती माता, खरंय ना हे? असुर नरेश, दैत्यमाता आधीच म्हणाल्या होत्या, मनोरमेवर निद्रेचं गारुड घालणारी शक्ती नष्ट होईल किंवा विराम घेईल, तेव्हाच मनोरमा शुद्धीवर येईल. नाही दिती माता. हो, पण नेमकं तसंच घडलंय का हे आत्ता सांगता येणार नाही.